चार षटकाचा सामना आहे. बघूया खोनी संघ चार षटकामध्ये किती धावा मारतात आणि सोनारपाडा संघ किती धावावर रोखतो खोनी संघाला. बिग फाईट असणारे मॅच. दोन्ही संघ तितके ताकदीचे आहेत. सोनारपाडा आणि खोनी संघ. एका बाजूला भावली अमर ठाकूर, एका बाजूला हर्षद ठोंबरे. बघू शकता तुम्ही. तो चार षटकार सामना आहे. बघूया हा सामना जो जिंकेल तो खाडी संघाबरोबर फाईट होणार. खाडी संघ दोन सामना जिंकून खाडी संघ लाईव्ह बघत असाल जेवता जेवत जेवत तर या या सामन्यानंतर तुमचा सामना होणार आहे. यांचा जो सामना जिंकणार खाडी संघाबरोबर फॅट करणार. तर खाडी संघ लाईव्ह बघत असाल तर तुम्ही या लवकर. 15 मिनिटाच्या आत तुम्हाला यायचं आहे ग्राउंडवर. तर बॅट्समन स्ट्राईकला बघू शकता खोनी संघातले दोन बॅटर मैदानावरती. स्ट्राईकला सरफराज, नौसाईटला आकाश. गोलंदाज मला वाटतं अमर ठाकूर येणार. बाहुबली. पहिलं षटक पॉवर प्लेचा असणार आहे. बघू शकता पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि या षटकामध्ये तर पॉवर प्लेचं षटक चालू आहे. तर बघू शकता या षटकामध्ये कोणी संघ किती धाव मारतात आणि अमर ठाकूर जो असा गोलंदाज आहे कोणी सोनापाडा संघाचा तो तितका चांगला गोलंदाज आहे. पॉवर प्ले षटक चालू आहे. पहिला चेंडू स्ट्राईकला सरफराज खेळणार आहे. नऊ स्ट्राईकला आकाश. गोलंदाज तयार आहे अमर ठाकूर. चला पहिला चेंडू स्ट्राईकला सरफराज. पहिला चेंडू स्ट्राईकला खेळणार आहे सरफराज. बघूया अमर ठाकूर काय करणार. पहिला चेंडू फुलटोस आहे आणि तिथे पात्र फलंदाज बाद होतोय. सरफराज याची केली माफ होतोय. काय हरकत नाहीये. पहिला चेंडू खेळला सरफराज. पॉवर प्लेचा षटक चालू होता आणि या पहिल्या चेंडूवर सरफराज बाद झालेला आहे. चेंडू चांगला मारला त्याने ऑफ साईडला. तो चेंडू गेला हातात. नवीन त्याचा बॅटर मैदानावर बघू शकता करण. करण ठोंबरे हा बी खूप चांगला बॅट्समन फलंदाज भारी आहे. बघूया रे बॅट मधून चौकार येते काय षटकार येते काय बघू शकता. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. पहिले षटक पॉवर प्लेचा असणार आहे. चला दुसरा चेंडू स्ट्राईकला करण. नऊ स्ट्राईकला आकाश. गोलंदाज अमर ठाकूर. पुन्हा एकदा योकर चेंडू आहे. या चेंडूवरती करण जसा आला तसाच बाहेर. फलंदाज बाद.
ते 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. बघा बिपिन आल्या पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय. तर 3 चेंडू झाले, अजूनही 3 चेंडू बाकी आहे. असं फलंदाजी बॅटिंग करायला लागेल कोणी संघाला, तो तुमचा धावसंख्या वाढणार. पुन्हा एकदा 3 चेंडू बाकी आहे. या 3 चेंडूवर किती धावा येत आहे बघू शकता. शॉर्टपिच चेंडू होता, चेंडू काय समजला नाही बिपिन्सला. आता चेंडू डॉट होते. आता मात्र 4 चेंडू झाले, आतापर्यंत 2 चेंडू बाकी आहे. हा पॉवर प्ले षटक चालू असताना अमर ठाकूर चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 2 विकेट घेतले अमर ठाकूर यांनी. तर पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकायला सज्ज आहे. स्ट्राईकला बिबिसन. पुन्हा स्कोप मारा प्रयत्न केलाय आणि तो सक्सेस ठरलाय. आणि चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी 4 धावासाठी. ज्या बॅट्समन अपेक्षा होते तो बॅट्समन आलेल्या 2 चेंडूवर 2 चौकार मारतोय. एक चेंडू डॉट असला म्हणून त्यांनी पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने मारलाय. अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातला. बघूया चेंडूवरती पुन्हा एकदा काय होतोय. एक चेंडू बाकी आहे. मास्टर हेलिकॉप्टर फटका मारले, आल्याला 4 धावांसाठी जातोय. 5वा चेंडू. आता मात्र मोठा फटका, चेंडू सरळ जातोय 6 धावांसाठी. साइड स्क्रीन समोर बॅटिंग करायला लागेल कोणी संघाला, तेव्हा तुमचा धाव संख्या वाढणार. अजून एक चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. आता पुन्हा चांगला चेंडू टाकला. असा चेंडू टाकला आता 2 षटक समज होते. 2 षटकांत धाव संख्या 19 धावा होते 2 षटकामध्ये. अजून 2 षटक बाकी आहे. बघा 2 षटकामध्ये किती धावा कुठणार कोणी संघ. आणि तिसरा गोलंदाज कोण आहे ते बघू शकता सोनापाडा संघाकडून. अपेक्षा असणार आहे सोनापाडा संघाला. तिसरा गोलंदाज यश केने असणार आहे अपेक्षा सोनापाडा संघाला. कारण की धावा झाल्या 19. तिथे धावा कमी होते. अलीकडच्या चेंडूवरती 2 चेंडूवर 10 धावा आलेत. त्या 10 धावा संख्या वाढलेत मैदानावरती. बघा धाव संख्येत थांबावं लागेल. सोडावाला तर गोलंदाजी चांगली करायला लागेल. आणि खोंडे संघाला जिंकत असेल तर 50 ते 55 धाव संख्या मारायला लागेल. सोनापाडा खूप चांगला संघ आहे. खोंडे संघाकडे बी गोलंदाज चांगले आहेत. तिसरा षटक घेऊन आलेत. रियोसचा फटका, ते बोलतात ना रियोसचा फटका असते जोरदारी तलवार, लगी तो आबाती न तो बरवाती. पहिल्या चेंडूवर चौकार दिले. बॅट्समन पहिल्या चेंडूवर चौकार होतोय. आकाश रियोसचा फटका मारला. रियोस लागला तर सक्सेस आहे. रॅन सक्सेस असं म्हणता लागतो. नशिबाचा खेळ आहे. लागला तर चौकार राहतो नाहीतर काय नाही. चला दुसरा चेंडू, तिसरा षटकाचा दुसरा चेंडू आहे. स्ट्राईकला आकाश. शॉर्टपिच चेंडू आहे. आता मात्र चेंडू फिल्डर तिथे धावत आहे. ते धाव संख्या किती होईल त्या चेंडू बघू शकता. एक धाव संख्या होते पूर्ण.
शतरसिंग करताय सोनापाडा संघ. 2 चेंडू झाले आतापर्यंत. धाव संख्या धावफलच्या बघू शकता तुम्ही 24 झालेत. अजून 10 चेंडू आहे. बघूया 10 चेंडू किती धावा येत आहेत. आता मात्र चेंडू लागला. टॉफीस आहेत. 1 धाव तर पूर्ण झालेत. मोठा चेंडू मारता प्रयत्न केला होता पण चेंडू लागतो टॉफीस. बॅटीचे एकदम वरती किनारा लागला म्हणून चेंडू जागेवर आला. 3 चेंडू झालेत. चेंडू चेंडू बीट होते. चेंडू डॉट. चार चेंडू झालेत. यस प्ले गोलंदाज करतात. त्याचे पहिले चेंडू बाउंड्री आल्यानंतर खूप कमबॅक करतो यश. पुन्हा एकदा मोठा चेंडू मात्र केलाय. तिथे फिल्डर आहेत. 1 धाव पूर्ण केली. दुसरीला बघूया होतं काय. 2 रन पूर्ण. 1च धाव म्हणतोय. सोनापाडा संघ खूप शत्रुसेन गाणे करतात. अजूनही मला वाटतं या षटकामध्ये 1 चेंडू बाकी आहे. धाव संख्या झाली धाव फलकावरती तुम्ही बघू शकता आतापर्यंत 26. फुलटॉस चेंडू आहे. या चेंडूवरती फायदा घेतलाय. चेंडू लागलाय फुलटॉस आणि गेले 6 धावासाठी. अजूनही एक षटक बाकी आहे. शेवटचा षटक कोण घेऊन येते बघू शकता सोनापाडा संघाकडून. चिराग ठाकूर आलेत गोलंदाजीसाठी. यश खूप अपेक्षा होतं. यशची या षटकामध्ये तब्बल धाव संख्या गेले 13. आता बघूया चौथा षटक घेऊन आलेत चिराग. पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही चौथ्या षटकातला पहिला चेंडू साईकला आकाश. मोठा चेंडू आलाय बॅटी खाली. चेंडू जसा आलाय 6 धावासाठी. शतरसिंग चांगला केला होता आर्यन ठाकूर याने पण चेंडू हातात लागून गेलाय 6 धावासाठी. या षटकावर डॉनच बनलेला आहे आकाश. असं षटकार मारा लागेल था कोणी संघाला तेव्हा धाव संघाचं वाढणार आहे. तर दुसरा चेंडू आहे चौथ्या षटकातला. पुन्हा एकदा चेंडू स्ट्रेट पाय मारलेले आहेत. फिल्डर धावत आहेत आणि चेंडू जात आहे 6 धावासाठी. गुड शॉट. चेंडू काय आकाश त्या बॅट मध्ये मला वाटलं आकाश आला असं लागतंय बॅट मध्ये. आकाशचा स्क्रीन लागतोय मला वाटलं त्या बॅटला. त्या बॅटला आकाश काय थांबत नाही. आता त्याच्या बॅट मध्ये आता बघू शकता तुम्ही 2 षटकार आलेले आहेत आणि 1 चौकार आलेले आहेत. आता मात्र मला वाटतं 17 धावापर्यंत खेळतोय आतापर्यंत आकाश. तर चौथ्या षटकातला पुन्हा एकदा तिसरा चेंडू आकाश तो चिराग. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू आहे. तिथे फिल्ड धावत आणि शतरसिंग चांगला करतोय आर्यन ठाकूर. पुन्हा एकदा आकाशाची खेळी समाप्त होते. आकाश बॅटिंग चांगला करत होता. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आले होते. प्रयत्न खूप केला होता आकाश याने. काही हरकत नाहीये. आतापर्यंत 3 चेंडू झाले. धाव संख्या धावफलकावरती 44 44 रन झालेत.
अजूनही 3 चेंडू बाकी आहे. बघूया 3 चेंडूवरती अजून काय होतंय. न्यू बॅटल मैदानावरती बघू शकता तुम्ही आलेले आहेत अजय. बघूया आता अजय 3 चेंडूवरती काय करतोय. आणि चिराग 3 चेंडू बघू चिराग काय करतोय चेंडूवरती. चौथा चेंडू टाकला सज्ज आहेत. माझी छोटी चेंडू आहे. ऑफ साईडला चेंडू फिरला राहत आहे तिथे. एकच धाव पूर्ण होतोय. एकने धाव संख्या झाली धाव फलकावरती 45. अजून 2 चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. बघा 2 चेंडूवर किती धाव संख्या कुठे. आता आता व्यास पण आहे ते किरण आहेत. बघा किरणच्या बॅटमध्ये आतापर्यंत मला वाटतं 2 षटकार चौकार आलेत. 2 चेंडूवर अपेक्षा असणार आहे किरणकडे. आता वाटतं मोठा फटका आहे. आता वाटतं फलंदाज बाद होणार किरण. चला बॅट्समन लवकर जायचं जरा. 1 चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. या चेंडूवरती षटकार आला तर सामना बघायला मजा येईल. न्यू बॅटर मैदानावरती किरणची जागा भरण्यासाठी आलेले आहेत. न्यू बॅट्समन वेग आलेले आहेत. धावसंख्या आतापर्यंत 45 झाले आहेत. जर या चेंडूवरती बघू शकता किती धाव येते. चौकार येतो काय षटकार आला तर मला वाटतं सामना बघायला मजा येणार आहे. ते 51 धावा प्लस होणार. तर हा चेंडू डॉट झाला तर सामना बघू शकता. क्रिकेटचा सामना आहे तर क्रिकेटमध्ये कोणी बी जिंकू शकतो हारू शकतो. कोणी संघाचे गोलंदाज चांगले आहेत. बघूया चौथा षटकाचा शेवटचा चेंडू आहे. बघूया वेग काय करतोय या चेंडूवरती. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे कोणी संघाला. चौथा षटकाचा शेवटचा चेंडू स्ट्राईकला वेग. हा ब्रोकरचा चेंडू होता. बघूया चेंडूवरती एक धाव तर पूर्ण होते. दुसरीला धाव पूर्ण करतो का नाही. काय गरज नाही. एक धावने 2 धावले पण फलंदाज बाद होते. चला हरकत नाही. एक धावने धाव संख्या बघू शकता वाढते. 46 झालेत. तर 47 धावाचा टार्गेट ठेवले ते म्हणजे सोनापाडा संघाला. 47 टू टार्गेट विन 4 षटकामध्ये. बघा कोणी संघाला जिंकायला असेल तर गोलंदाजी चांगली करायला लागेल. गोलंदाज चांगले आहेत. हर्षित आहेत. हर्षित ऑफिस असणार आहे पॉवर प्ले षटकामध्ये. अनिकेत बी खूप चांगलं आहे. सोनापाडा संघाकडून त्यांनी पॉवर प्ले मध्ये चांगला खेळतात. अमरचे बॅटमध्ये आप सेंचुरी बी मारली त्यांनी. 50 धावे कुरलेत. आता अमरकडे अपेक्षा असणार आहे. अमोलकडे आपले असणार आहे. अमर आहेत अमोल आहेत. फलंदाज चांगले आहे सोलापाड्यामध्ये. 4 षटकांमध्ये 47 धावाचा टार्गेट ठेवलेत. बघूया सोनापाडा संघ हा धावा पूर्ण करताय का. सोनापाडा संघ खूप चांगला संघ आहे आणि खोनी संघ बी इतकं चांगले आहेत. यातून जो सामना जिंका खाटी संघाबरोबर फाईट होणार. तर खाटी संघ बघा तुम्ही लाईव्ह बघत असेल तर या तुमचा सामना होणार आहे या षटकानंतर. आज इनिंग मध्ये तुमचा म्हणजे दोन्ही संघ जो सामना जिंकणार तो खाटी संघाबरोबर फाईट करणार. खाटी संघाने ऑलरेडी 2 राऊंड मारून तिसरी राऊंडला खेळणार आहेत. खाटी संघ जरूर लवकर येणार. आमचा सामना होईल. टायमिंग बी लवकर होणार.
थँक्यू आर्यन. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतो मैदानामध्ये कोणी पक्ष सोनारपाडा संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि कोणी संघाने उर्वरित 4 षटकांमध्ये 46 धावा 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय स्कोर बोर्डवर नोंदवल्यात आणि 27 धावांचं टार्गेट. ओपनर जोडी अनिकेत पाटील. यावेळी मात्र लो फुल टॉस, आउटफील्ड फास्ट आहे, दूर जवळपास कोणता खेळाडू नाहीये आणि येतो हा पहिल्याच बॉलवर विजयाकडे वाटचाल करणारा चौकार. अनिकेत पाटील पहिल्या बॉलपासून अटॅक करायला सुरुवात केली. 4 षटकांमध्ये 47 धावांचं टार्गेट जरी सेट केलं असेल तरी मात्र आम्ही आमची जी ओळख आहे ती ओळख पुन्हा एकदा दाखवून दिली. चौकाराने प्रति षटकामागे 12 च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. 11.90. ओहो, बॉल सोडून दिला मात्र यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून गेलाय. अनिकेतने पाहिलं की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय की काय, मात्र नाही, तसं काही होत नाही. यष्ट्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. येतो हा डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं हर्षद ठोंबरे गोलंदाजी मार्कवर. हर्षद बॅटिंग करत असताना मात्र खास कामगिरी करू शकला नाही, तो शून्यावर बाद झाला. मात्र इथे पाहायचं यावेळी मात्र 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र पाहायचं शर्यत जिंकली चेंडूने आणि येतो हा चौकार. दिसतोय कारण पहिल्या बॉलवर चौकार, तदनंतर डॉट बॉल आणि त्या पुढचा बॉल पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. जरी 47 धावा असल्या तरी मात्र आम्ही चौकार षटकाराचीच भाषा बोलणार. ओहो, यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग लेग क्लिअर करायची होती, मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाहीये. मात्र सिंगल इथे कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 धावा स्कोर बोर्डवर. प्रथमेश मात्र पहिल्याच बॉलवर बॅटचा फेस ओपन करतोय आणि षटकाराने आगास करतोय. जणू काही धोक्याची घंटा वाजवली का काय हर्षद ठोंबरेसाठी आणि हा षटकार.
देखील इथे कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. अनिकेत आणि दुसऱ्या बाजूला आर्यन. आणि मात्र डीप स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण, थोडस फंबल जरूर झालं. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होता. काय घडलं डेंजर झोनला. मात्र इथे पाहावं लागेल आर्यन सुरक्षित आहे की धोका पत्करलाय. हॅलो चेक. हॅलो चेक. खार्डी संघ हा सामना जर पाहत असेल तर आपण उपस्थित राहायचंय, कारण ह्या लगेच पुढचा उपांत्य फेरीचा सामना आपण खेळणार आहोत. त्यामुळे खार्डी संघाने आपण उपस्थित राहायचंय. यातून जो संघ जिंकेल तो खार्डी संघाशी खेळेल. डिसिजन NOT, नॉट आउट. पुढचा बॉल अनिकेत साठी. रिव्हर्स अटॅक केला आहे, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. येतो हा डॉट बॉल. किरणला असे डॉट बॉल फेकावे लागतील, कारण धावसंख्या 47 जरी असल्या तरी आतापर्यंत स्कोरबोर्ड 19 धावा पाहायला मिळत आहेत. कारण अनिकेतकडे ती क्षमता आहे. तर दुसऱ्या बाजूला किरण कमबॅक करतोय. यावेळी मोठा फटका खेळलाय. लांबी जास्त मिळेल का? यस, हो. आणि येतो हा षटकार. मिळत आहेत. गती परिवर्तन मात्र छेडछाणी केली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. व्हाईट बॉल जरूर होता, मात्र अनिकेतने थोडीशी छेडछाणी केली होती. मात्र शॉर्ट थर्ड मॅनला तितकंच चांगलं बिभीषणच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि सिंगल स्कोरबोर्ड ऍड केली जाईल. आणि धावसंख्या 26. अजूनही विचार केला तर 21 धावांची आवश्यकता असेल. चला खार्डी संघ आपण उपस्थित राहायचं. जर कोणता खेळाडू आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी खार्डी संघ, जर आपण लाईव्ह मॅच पाहत असाल तर आपण लगेच निघा. इथे 5 लो फुल टॉस बॉल, मात्र लाईन पाहावी लागेल.
डावी यष्टीच्या बाहेर जाणार हा बॉल पंचाने वाईट घोषित केले गेले. करणला हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल. धावसंख्या 27-27. अजूनही 20 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 13 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून बॅलन्स आहे, मात्र काही होऊ शकतं. इथं मात्र खोलो टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. वन बाउंड चेंडू फील केलाय. दुसऱ्या गावचा कॉल दिलाय. डेंजर झोन मध्ये स्वतः अनिकेत धावतात, मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत्यात. 2 षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. धावसंख्या 29. अजूनही आपण विचार केला तर 47 धावांचं टार्गेट सेट केले गेले. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 12 बॉल 18 धावांची आवश्यकता. बारा बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज सरफराज शेख यावेळी गोलंदाजी मार्कवर मात्र पाहायचंय. ह्या धावा सेव्ह केल्या जातील का? तर दुसऱ्या बाजूला सोनारपाडा संघाचा अनिकेत पाटील अजूनही खेळपट्टीवर दटून आहे. ओह, यावेळी मात्र परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालंय. षटकार. स्कोर बरोबर 35 धावा. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा मात्र पाहायचा वेगाने खेळाडू झेल खाली येतोय आणि कोणती चूक करत नाही. अजय उतेकर तिथे सज्ज होते. आता समीकरण शिल्लक असेल अमोल 12 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर अमोल पाटील या अगोदरच्या सामन्यामध्ये 16 चेंडू मध्ये या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावर तोच खेळाडू मैदानात दाखल झालाय. अमोल पाटील स्ट्राईक एंडला असेल. 10 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सरफराज शेख कमबॅक करून दिलंय. मात्र पाहायचंय समोर बॅटर अमोल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जरूर आहे. खेळाडू झेल खाली येतोय. लॉंग ऑफच्या दिशेने एक सोपा झेल देऊन मात्र अमोल पाटील माघारी परततोय. तिसऱ्या बॉलवर सरफराज शेखने विकेट मिळवून दिली. या स्पर्धेतली हॅट्रिक संपादन करेल का? मात्र समीकरण पहा. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता. 11 बॉल 12 धावा. 10 चेंडू 12 धावा. 9 चेंडू 12 धावा. आता मात्र कुठेतरी कमबॅक करून दिलंय सरफराज शेखने. मात्र पुढचा बॅटर मैदानात दाखल झालाय. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर.
9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. समोर बॅटर मैदानात दाखल झालाय अमर ठाकूर, तो दुसऱ्या बाजूला सरफराज शेख. मात्र ऑन हॅट्रिक असेल, हॅट्रिक संपादन करेल का? या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवली जावेल का सरफराज शेखच्या नावावर? यावेळी मात्र चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. स्वतः हर्षद तिथे सज्ज आहेत, मिळेल ती फक्त सिंगल. आता समीकरण 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर हा ड्रामा बदलत जाईल मैदानामध्ये. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आता मात्र पाहायचं हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीला जरूर इथे अनुभवायला मिळतोय. प्रेक्षक मात्र हा सामना एन्जॉय करतायत. पुढचा बॉल सरफराज शेख. यावेळी मात्र वेगवान बॉल पूर्णपणे बीट होत आहेत. आता मात्र समीकरण 7 चेंडू 11 धावा. प्रत्येक बॉलवर समीकरण बदलत जाईल. डॉट चेंडू सोनारपाडा संघाला इथे दबावात आणेल. हाच तो सोनारपाडा संघ ज्याने तब्बल या स्पर्धेत 99 धावा कुठल्या, नव्हे तर 101 धावा कुठल्या, आणि तोच सोनारपाडा संघ मात्र एक धावेसाठी इथे संघर्ष करतोय. आता मात्र समीकरण 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. डीजे निर्णायक षटक सोपावलंय हेमंत ठोंबरे. निर्णायक षटक नव्हे तर खोणी संघाचं भवितव्य सोपवलंय यावेळी हेमंत ठोंबरेच्या हातामध्ये. तो दुसऱ्या बाजूला अमर ठाकूर. एका बाजूला छोटा कत, तो दुसऱ्या बाजूला बाहुबली. म्हणजे पाहायचंय छोटा कत की मोठा कत, कोण कोणावर हवी होईल. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. मात्र या 11 धावा कशा प्रकारे कुठल्या जातील? दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हेमंत ठोंबरे सज्ज झालाय अमर ठाकूर साठी. ओहो, पहिलाच बॉल डॉट. आता मात्र दडपण इथे पाहायला मिळेल. विचार केला तर आतापर्यंत आपण पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू डॉट पाहायला मिळालेत. आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर 6 चेंडू मध्ये फक्त 1च धाव आली आणि 2 विकेट देखील गमावल्यात. या परिस्थितीमध्ये आता मात्र खोणी संघ सोनारपाडा संघावर हवी होताना दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला अमर ठाकूर वन्स अगेन डॉट बॉल. रोमांच भरी मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला. प्रत्येक बॉलवर प्रेक्षकांची वाहवा मिळवतोय हा खोणी संघाचा गोलंदाज. तो दुसऱ्या बाजूला सोनारपाडा संघाच्या या फलंदाजांवर डॉट चेंडू खेळून दबाव वाढवला जातोय. एका बाजूला 100 धावा कुटणारा संघ, तो दुसऱ्या बाजूला 46-47 धावा डिपेंड करण्यासाठीचा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. मात्र पाहायचं कोण झेंडा विजयाचा रोवेल. फुलटॉस बॉल यावेळी मात्र पुढे सरकलाय. शेवटच्या क्षणामध्ये मात्र पाहायचं सिंगल तर कंप्लीट झाले. दुसऱ्या अवघडीचा प्रयत्न इथे सफल ठरलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र पाहायचंय समीकरण काय असेल. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता होती, त्यावेळी षटकार आला आणि 11 चेंडू 12 धावा, 10 चेंडू 12 धावा, 9 चेंडू 12 धावा, 8 चेंडू 11 धावा, 7 चेंडू 11 धावा, 6 चेंडू 11 धावा. आता समीकरण 3 चेंडू 9 धावा. इथे मात्र मिस टाइम होतोय. स्वतः गोलंदाज कॉल देतोय माझा गेलाय आणि तो टीपला गेलाय आणि बाहुबलीचा संपलाय. आणि ते सर्व काही या एका सामन्यामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. थरारकता पाहायला मिळाली.
या सामन्यामध्ये रोमांच पाहायला मिळाला आणि भरपूर मनोरंजन देखील पाहायला मिळालं. आता समीकरण 1 बॉल 9 धावा. एखादा खराब चेंडू, एखादा चुकीचा चेंडू सोनारपाडा संघाला कमबॅक करून देईल, मात्र एखादा चांगला डिलिव्हरी कोणी संघाला विजय मिळवून देईल. मात्र सामना आवडला असेल तर जरूर टाळ्या होऊ द्या. एक चेंडू 9 धावांची आवश्यकता. समोर बॅटर. ओहो, इथे पाहिजे काय घडलंय. या स्पर्धेतली हॅट्रिक देखील संपादन केली आहे. यावेळी हे